आज सकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील हे जिल्हा परिषद निवडणूक प्रचार दौऱ्यासाठी कोल्हापूरहून गारगोटीच्या दिशेनं जात होते. ते इस्पुर्ली जवळ आले असता रस्त्यावर अचानक माकड आडवा आल्यानं एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दिग्विजय केणे हा तरुण किरकोळ जखमी झाला, तर माकड गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलं. अपघाताची घटना पाहताच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोणताही विचार न करता आपली गाडी तात्काळ रस्त्याच्या बाजूला उभी केली. प्रथम त्यांनी जखमी युवक दिग्विजय केणे याची आस्थेनं विचारपूस केली आणि त्यानंतर त्यांची नजर वळली ती मुक्या जीवाकडं. ते गंभीर जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या माकडाजवळ गेले. त्यांनी संवेदनशीलपणे स्वतः पाणी आणून माकडाला पाजलं. त्याशिवाय त्याला उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नही केले. प्रचाराचा ताण, वेळेची घाई, पण या सगळ्यात माणुसकी भारी ठरली. राजकारणाच्या रणधुमाळीतही ऋतुराज पाटील यांनी दाखवलेली ही करुणा, प्रेमळ वृत्ती आणि संवेदनशीलता आज त्यांना केवळ नेता नाही तर माणुसकीचा नायक ठरवते. आजच्या या घटनेतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते. नेतृत्व हे केवळ भाषणात नाही तर कृतीत असतं, हेच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवून दिलंय. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन तौफिकसह नामदेव कुसाळे.